विद्यमान आमदार साहेबांनी तर आत्ता हिवाळी अधिवेशनात तर तारांकित प्रश्न म्हणून तळेगाव त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात तळेगाव दशासर येथे घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. आमच्या दर्शकांना परिचय द्या. मी तुषार धनजोडे, मी ग्राम तळेगाव दशासर येथील नागरिक असून बरेच दिवस म्हणजे 10 महिन्यापासून आमचा एका विषयावर संघर्ष सुरू आहे. आमच्या गावामध्ये घरकुल घोटाळा झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वप्रथम गावामध्ये एक आमसभा घेतली होती. त्या आमसभेला गावातील खूप मोठ्या संख्येने लोकांनी त्याला सहभाग होता लोकांचा आणि त्या सर्व गोष्टी करून आम्ही म्हणजे सर्व आमचं शांतपणे काम सुरू होतं. परंतु एक दिवस असंच आम्ही 14-15च्या कामासंदर्भात पाहणी करायला गेलो. तिथं आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, हे झाले. मग आम्ही आता पुन्हा पाहणी करायला गेले असता तुमच्यावर गुन्हे दाखल झाले. हां, आम्ही त्यांनी का गुन्हे दाखल केले तुमच्यावर? आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं कारण म्हणजे की त्या कामात 100% भ्रष्टाचार झालेला होता आणि आता त्या बाकी सर्व लोकांना वाटलं की आता हा भ्रष्टाचार जनतेसमोर कुठे झाला होता? स्मशानभूमीमध्ये, वार्ड नंबर 4च्या स्मशानभूमीमध्ये झाला होता. ग्रामपंचायत अंतर्गत झाला होता का? हां, 15 वित्त आयोगातून एक निधी होता, त्याच्यामधून त्या स्मशानभूमीच्या कामात झाला होता. तर ते होत असताना आमचा संघर्ष हाच चालू होता की जे लोक घरकुलापासून वंचित राहिले आहेत त्या लोकांना घरकुल भेटले पाहिजे. मग गुन्हे दाखल झाले, आम्ही बेल केल्या, सर्व केलं. त्याच्यानंतर मग आम्ही पत्रव्यवहार करून एक ठरवलं की आता आपल्याला घरकुलसाठी शांततेचा मार्ग म्हणजे उपोषणच करायचं आहे. मग आम्ही मागच्या वेळेस उपोषण केलं. तर वरुड पंचायत समितीची चौकशी समिती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती संजिता महापात्रा मॅडम यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीने तळेगावला येऊन आमच्या समक्ष सर्व जे काही त्यांना दप्तर पाहिजे होतं ते सर्व दप्तर घेऊन गेले. सर्व झालं. त्यांनी पहिला अहवाल दिला. याच्यामध्ये जबाबदाऱ्या निश्चित नव्हत्या. दुसऱ्या अहवालामध्ये जबाबदाऱ्या निश्चित करून आल्या की कोण याच्यामध्ये आरोपी आहे. म्हणजे तुम्ही अमरावतीला सुद्धा पाठपुरवठा केला याच्या? आम्ही आजपर्यंत अमरावती जिल्हा परिषदेला 87 चक्रा मारल्या. आणि 87 चक्रामध्ये तुम्हाला न्याय मिळाला का? नाही, अजूनपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही. आजपर्यंत काहीच नाही. प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहे का? हां, याच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी याच्यामध्ये सर्व चाललेलं आहे आणि ते एकमेकाला वाचवण्याच्या याच्यात वेळकाळूपणा करून राहिले. फक्त वेळ जाऊ द्यायचा, दिवस निघू द्यायचे. तुम्ही म्हटलं की या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेमध्ये जसं घरकुलामध्ये घोटाळा झालेला आहे आणि हा घोटाळा नेमका तळेगाव दशासर या ठिकाणी किती म्हणजे कितपत झालेला आहे? काय रक्कम आहे, माहिती आहे का तुमच्याकडे? माहिती आहे आमच्याकडे. आम्हाला ज्यावेळी या अहवालाने आम्हाला जे सांगितलं त्यावेळेस 21 लाख रुपयाची रिकव्हरी आम्हाला याच्यामध्ये दिली आहे. घरकुलमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 21 लाखाची रिकव्हरी आहे. आणि 14-15मध्ये आम्ही पर्टिक्युलर आम्हाला असा अमाऊंट काढून नाही दिला, परंतु कामं भरपूर आहे की रिकव्हरीस पात्र असलेले कामं आहे सर्व. मग तुम्ही याकरता अनेकदा निवेदन अमरावती जिल्हा ऑफिसला सुद्धा दिलेले आहे आणि विद्यमान आमदार यांना सुद्धा दिलेले असेल. हो. मग हे सर्व देताना त्यांचं काय? विद्यमान आमदार साहेबांनी तर आत्ता हिवाळी अधिवेशनात तर तारांकित प्रश्न म्हणून तळेगाव त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात तळेगाव दशासर येथे घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. एवढा मोठा तारांकित प्रश्न त्यांनी तिथे घेऊन सुद्धा प्रशासन अजूनही झोपूनच आहे की आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी तिथं प्रश्न मांडला, याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. ती ॲक्शन न होता अजूनपर्यंत प्रकरण जसंच्या तसंच आहे. काय वाटते तुम्हाला, हे प्रकरण थंड बसतात वाटते का? हो, प्रकरण 100% थंड बस्त्यात बसलेलं आहे आणि जोपर्यंत आता आम्हाला या थंड बस्त्याच्या प्रकरणाला बाहेर काढून दोषींवर कारवाया होणार नाही तोपर्यंत आम्ही आता याच्यातून माघार घेणार नाही. कोण आहे दोषी यामध्ये? जसं तुम्ही दोषीवर कारवाई हा शब्द वापरला, कोण दोषी आहे याच्यामध्ये? पंचायत समितीचे काही कर्मचारी आहे, काही अधिकारी आहे, पुन्हा याच्यामध्ये गावातील रोजगार सेवक आहे. जे याच्यामध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे हे सर्व लोक आहे आणि प्रशासकीय तुम्हाला डॉक्युमेंटेशन झालं तर तुम्हाला नावानिशी सर्व माहिती पडून जाईल. वरुड चौकशी समितीचा अहवाल आला त्यावेळी वरुड चौकशी समितीने याच्यामध्ये विद्यमान तत्कालीन गटविकास अधिकारी माया वानखडे मॅडम, अमोलजी गोपने सहाय्यक लेखा अधिकारी यांचे नावं असून सुद्धा या प्रकरणामध्ये आता ज्यावेळी
एक हिअरिंग जिल्हा परिषद सिओनच्या चेंबरमध्ये झालं, त्याचं जे इतिवृत्त आलं त्या इतिवृत्तामध्ये कुठेही माया वानखडे मॅडम आणि अमोलजी गोपने यांचं नावच नाही. मग वरुडची चौकशी समिती बसून अमोलजी गोपने यांना कुठलं पद आहे आणि माया वानखडे यांना कुठलं पद आहे? अमोलजी गोपने हे आमच्या पंचायत समितीला लेखापरीक्षण म्हणून होते. त्यांची पण DSC वापरल्या जाते आणि सर्वात शेवटी DSC वापरली जाते गटविकास अधिकारी. त्या पण तत्कालीन, आता त्या इथे नाही आहे, त्यांची ट्रान्सफर झाली, त्यांची पण DSC वापरलेली जाते. चौकशी समिती काय बोलते की अहवाल समिती स्थापन केली, मग सर्व पावर त्या समितीला होते. त्या समितीने ज्या लोकांना याच्यामध्ये दोषी ठरवलं, मग त्या लोकांचे नावं या हिअरिंगच्या इतिवृत्तामध्ये का नाही आले? ते यांचं कुठेही नाव नाही. मग मला एक सांगा की उपोषण सोडतेवेळी तुम्ही चौकशी समिती नेमली, चौकशी समितीला सर्व पावर दिले, चौकशी समितीला पावर दिले, तर मग चौकशी समितीने जे तुमच्यासमोर लोकांना ज्यांना दोषी ठरवलं त्यांना तुम्ही या इतिवृत्तामधून, हिअरिंगच्या इतिवृत्तामधून कसं काय वगळलं? व एवढंच आम्हाला उत्तर पाहिजे. आणि त्या लोकांना तुम्ही बसवलेल्या चौकशी समितीत ज्या लोकांना दोषी ठरवलं त्या लोकांना तुम्ही पुन्हा दोषी केलंच पाहिजे त्या प्रकरणामध्ये. असे जर मोठे अधिकारी सुटत जाईन आणि लहानावर कारवाई होत जाईल तर हा भ्रष्टाचार कुठं थांबणारच नाही. मग तुम्ही हे जे आमरण उपोषण या ठिकाणी करत आहे, ह्या आमरण उपोषणामध्ये तुमची प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आहे की ज्यांनी घरकुलमध्ये घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर कारवाया व्हायला पाहिजे. आणि माझी राज्य शासनाला, देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यानंतर आपले अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री आणि आपले आमदार माननीय प्रतापदादा अडसड यांच्यासमोर एकच मागणी आहे की अशा पद्धतीचा जो घरकुलमध्ये जो भ्रष्टाचार आहे हा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पण झालेला आहे, हे मी 100% तुम्हाला सांगतो. आणि या सर्व याच्यावर एक मोठ्या प्रमाणात एक पथक बसवून संपूर्ण महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात झालेल्या घरकुलाचा प्रत्येक पैसा शासनाचा वापस आला पाहिजे. शासनाचा जो पैसा असतो तो जनतेचा पैसा असतो, जनतेचा पैसा कुठेही व्यर्थ गेला नाही पाहिजे. तो पैसा जसाच्या तसा आपला शासनाकडे वापस यावा आणि पुन्हा तो आपल्या विकास कामात, कारण का आपल्याकडं बराचसा बॅकलॉग शिल्लक आहे. पैसे नसल्यामुळं आपले कधी कामं मागं पुढं होतात, कोणाचं हे होतं ते होतं, बरं ते पैसे तिकडं कामी लागतील. परंतु शासनाचा पैसा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा चांगल्या कामी लागावा, बस एवढंच मी तुम्हाला सांगतो. जर तुमची मागणी मंजूर झाली नाही तर तुमचं पुढील पाऊल काय राहील? नाही, आम्ही आता आमचं तर उपोषण आमचं 100% आहे. त्यानंतर आता समजा इथं त्यांनी मागणी पूर्ण नाही केली तर मग आम्हाला रस्त्यावरही उतरावं लागू शकते. बाकी काही हे नाही आहे, रस्त्यावर उतरू. त्यानंतर अजून पुन्हा आम्हाला जे काही आमच्या स्टेप राहील त्या आम्ही तुम्हाला कळवू, पुढं आमच्या काय स्टेप राहील. नक्कीच हेच होते ते उपोषण करते आणि यांच्यासोबत ग्रामवासी बसलेले आहे. जर यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे रस्त्यावर उतरण्याची सुद्धा यांची तयारी यांनी या ठिकाणी दर्शवलेली आहे. तसेच आपल्यासोबत एक घरकुलधारक आहे आणि त्या घरकुलधारकापासून आपण आता संवाद साधणार आहे. तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला होता, अर्ज केला असता का तुम्हाला डावलण्यात आलं किंवा नाकारण्यात आलं? काही कागदपत्र जोडले होते का? सगळे जोडले होते, सगळे जोडले होते कागदपत्र. माझ्या ऑटोमध्ये माझं कच्चं घर लिहिलं आहे, त्याच्यात सगळं डावललं पूर्ण नाव, म्हणजे नावच गायब केलं त्याचं. म्हणजे नाव डावलण्यात आलं असं तुम्हाला वाटते काय? म्हणजे तुम्ही म्हणता डावललं म्हणता, लिस्ट आहे. म्हणजे तुम्ही घरकुलसाठी जे अर्ज केला होता तो पूर्णपणे परिपूर्ण होता. परिपूर्ण असताना तुम्हाला त्यामध्ये लिस्टमध्ये तुमचं नाव आलं होतं? आलं होतं. हां. मग आलं असताना पुढील का म्हणजे डावलण्यात आलं? ते मालूम नाही. त्यांचं पक्कं घर दाखवलं आणि रिजेक्ट मारलं त्यांचं. म्हणजे पक्क घर दाखवून हा, ॲक्च्युली मातीचं घर आहे त्यांचं, पण ते पक्कं दाखवलं आणि रिजेक्ट मारलं त्यांनी. म्हणजे त्यांना आवश्यक आहे घरकुल असं तुमचं बोलणं व्यक्त होत आहे, पण त्यांचं रिजेक्ट मारलं असं तुम्ही म्हणत आहे. म्हणजे का असं का होऊन राहिलं आहे? आणि पक्कं मकान दाखवलं त्यांनी आणि ग्रामपंचायतीने जे सर्वे हे केला, डबल पाहणी केली, त्यात पक्कं मकान दाखवलं. यांच्या लापरवाहीमुळे झालं त्यांचं, लापरवाहीमुळे? ग्रामपंचायतच्या. हा, असं यांचा एक पद्माकर दरोडेकर म्हणून आहे, त्यांचं पण घर तसंच आहे. बरेचसे लाभार्थी असे आहे का त्याचे पक्के घर दाखवले आणि वंचित ठेवलं घरकुलापासून. काय हो, मग मी स्वतः रोजगार सेवक होते इथे. तर डमध्ये नाव होतं माझं त्यावेळेस. ते मलाही करता आलं असतं मध्ये, पण मी केलं नाही. ते तसंच पडलं राहिलं. तर अपात्रमध्ये 85मध्ये मी होतो. 85मधले अपात्रमध्ये काही लोक यांनी केले. नंतर माझं काही झालं नाही, आता रिजेक्ट झालं. ते तुम्ही रिजेक्ट झालं, तुम्ही अर्ज वगैरे व्यवस्थित केला होता. मग तुम्ही आता तुमचं घर पक्का आहे का कच्चं आहे? मातीचं आहे.
पूर्ण मातीचं घर आहे? आहे. काय वाटते ज्यांना गरज आहे त्यांना घरं मिळून राहिले? तर माझ्या हातचेच घर आहे, 200-250 घर मी माझ्या हातचेच आहे. तुम्ही रोजगार सेवक आहे, तुम्हाला हो, अनुभव आहे. हो. पण आज तुमच्यावर एक कशी पाळी आली का तुम्हाला ते घर मला मिळू शकलं नाही, मी स्वतः असून नाही मिळू शकलं, मी लाभ नाही घेऊ शकलो याचा. म्हणजे बघा अधिकाधिक माहिती असताना यांच्या काळात हे एक रोजगार सेवक आहे, यांच्या काळात 250 घरकुलाचं 250 घरकुल वाटप वाटप झालं आहे म्हणते. 90 विहिरी आहे माझ्या 90 विहिरी आहे, 90 विहिरी सुद्धा आहे म्हणते. 2 रोड आहे, 2 रोड आहे माझ्या हातचे इथले. म्हणजे एवढं सुद्धा असताना आणि आज ते तुमचं 5 कोटीचं काम आहे माझ्या हातचं. किती कोटीचं 5 कोटीचं कमीत कमी. तुमच्या कार्यकाळातलं हो 8 वर्षातलं. तुम्ही रोजगार सेवक होते हो तेव्हा. हो पण आज तुम्हाला वंचित ठेवलं आहे काय? ते कमाल आहे ना एक. हो ग्रामपंचायतनी मग तुम्ही पाठपुरवठा केला नाही काय? नाही आता होईल बा दुसरा रोजगार सेवक नेमला तो म्हणे मी करून देतो, आहे म्हणजे तुमचं नाव त्याच्यामध्ये. आहे म्हणे पण आलं झालं का? नाही ते कॅन्सल झालं, कोणी गेलं का ते पत्ता लागून नाही राहिला, ते कॅन्सल झाला ना. ते आता +मध्ये गेला आहे ते आता होणार नाही ते. आता नवीन सर्वेमध्ये आलं ना, नवीन सर्वे करावं लागतं आता. बघा हे रोजगार सेवक आहे. हे रोजगार सेवक तुम्ही ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून काम केलं आहे का? ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक असताना यांच्या अंतर्गत यांच्या वेळी किंवा 250 घरात त्यांनी वाटप केले होते, पण आज स्वतः त्यांना घरकुलाची आवश्यकता असून ते सुद्धा वंचित आहे. म्हणजे एकीकडे शासनाने या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. बघा मुख्यमंत्री साहेब म्हणजे ज्यांचे पक्के घरे नाही आहे, ज्यांचे मातीचे घरे आहे त्यांना मिळत नाही, आणि ज्यांचे पक्के घरे आहे त्यांना मिळते का? हो मिळते. मिळते. हो पक्के घरवाल्यांना मिळते, पक्के घरवाल्यांना मिळते. कच्चे घराला मिळत नाही. नक्कीच या ठिकाणी बघता तळेगाव दशासर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि प्रजासत्ताक दिन पण आहे, आणि या दिवशी यांना आपल्या प्रमुख मागण्यासाठी उपोषणासुद्धा या ठिकाणी आपण, आणि एवढंच एक महत्त्वपूर्ण दिवशी यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे, आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ते उपोषणावर हटणार नाही असं तुमचं हा आमचं म्हणणं आहे. जोपर्यंत आता दोषींवर कारवाई होणार नाही, वरुड चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आता आम्ही उपोषणातून माघार घेणार नाही. तर बघत रहा MB न्यूज, म्हणजे महाराष्ट्रातील बातम्या लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.